स्वामी प्रकट दिनानिमित्त तुम्ही सुद्धा पारायण करणार असाल तर त्याचं संपूर्ण मार्गदर्शन आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. यामध्ये पारायणाचे नियम, पारायणाची योग्य पद्धत, पारायण कसं करावं, कधी सुरू करावं, पारायण झाल्यानंतर काय करावं, अशा संपूर्ण गोष्टी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त स्वामी चरित्र सारामृत गुरु लीलामृत सप्ताह कधी सुरू करावा, सेवा कशी करावी, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं चला जाणून घेऊया. स्वामी प्रकट दिनानिमित्ताने अनेक ठिकाणी स्वामी चरित्र सारामृत गुरु लीलामृत याचं पारायण केलं जातं. यंदा तुम्हीही पारायण करणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. स्वामी चरित्र सारामृत गुरु लीलामृत सप्ताह कधी सुरू करावा, चला ह्या व्हिडिओमधून जाणून घेऊया. कोट्यवधी भक्त दररोज न चुकता स्वामींची सेवा करत असतात. आपापल्या परीने स्वामींचे नामस्मरण उपासना करत असतात. स्वामींचा प्रकट दिन हा स्वामी भक्तांसाठी एक पर्वणीचा दिवस आहे. या दिवशी जेवढी जास्त शक्य होईल तेवढी स्वामी सेवा भाविक करत असतात. अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेणाऱ्यांची संख्या ही मोठी असते, परंतु सगळ्यांनाच अक्कलकोटला जाता येतं असं नाही. म्हणूनच स्वामींचे महात्म्य वर्णन करणारे अनेक स्तोत्र मंत्र ग्रंथ आहे. यात स्वामी चरित्र सारामृत आणि गुरु लीलामृत ह्या ग्रंथांना विशेष महत्त्व असल्याचं सांगितलं जातं. स्वामींच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने ह्या दोन ग्रंथापैकी एका ग्रंथाचं सप्ताह पद्धतीने पारायण करावं असं सांगितलं जातं. म्हणूनच याची योग्य पद्धत काय आहे हे जाणून घेऊया. शुक्रवार दिनांक 20 मार्च 2026 रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या संदर्भात अनेक ग्रंथ, संपदा, स्तोत्र, श्लोक, मंत्र आहेत. भाविक याचाही लाभ घेतात. श्री गुरु लीलामृत, श्री स्वामी चरित्र सारामृत हे अतिशय प्रभावी ग्रंथ मानले जातात. त्याचे नित्यनियमाने पारायण केल्यास तात्काळ फळ मिळू शकते अशी अनेक भाविकांची श्रद्धा आहे आणि अनेकांचे तसे अनुभव सुद्धा आहे. स्वामींची सेवा करण्याच्या दृष्टीने अनेक जण श्री गुरुलामृत, श्री स्वामी चरित्र सारामृत याचे नियमितपणे पारायण करत असतात. पारायण करण्याची इच्छा असेल तर सर्वप्रथम त्याचे नियम, पारायणाची योग्य पद्धत, पारायण कसे करावे, कधी सुरू करावे, पारायण झाल्यानंतर काय करावे, अशा काही गोष्टी जाणून घेणे अत्यंत आवश्यक असतात. त्यामुळे संकल्पबद्ध होऊन स्वामी सेवा सुरू करावी. श्री स्वामी चरित्र सारामृत सप्ताह पारायणाची पद्धत काय, तर श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत याचं पारायण कोणीही करू शकतं. ह्या पोथीत जसं सांगितलं असेल तसे अध्याय आपण करावे. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण करणाऱ्यांना चौरंगावर उत्तम वस्त्र ठेवावी, त्यावर श्री स्वामी समर्थांचा फोटो ठेवावा किंवा मूर्ती ठेवावी, रांगोळी काढावी, दीप लावावा, समई लावावी, गंध, पुष्प, धूप, नैवेद्य ह्या पंचोपचारांनी श्रीची पूजा करावी. पारायण सुरू करण्यापूर्वी तारक मंत्र म्हणावा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करावा. चित्त प्रसन्न असावे. यावेळी श्री स्वामी समर्थ महाराज आपल्यासमोर साक्षात बसलेले आहे असा भाव असावा. आता गुरु लीलामृत पारायणाची योग्य पद्धत काय, तर श्री गुरु लीलामृत ह्या पोथीचं जसं सांगितले असेल तसे अध्याय पठणास प्रारंभ करावा. त्यापूर्वी एक दिवा कायम टेवीत ठेवावा. पोथीला अक्षदा, फूल वाहावीत. पोथीला धूप दीप दाखवावा. मनापासून पोथीला नमस्कार करून पारायणाला सुरुवात करावी. दुपारच्या भोजनापूर्वी गुरु लीलामृताचं पारायण करावं. श्री गुरु लीलामृत पारायण शक्यतो सकाळी करावं. गुरु लीलामृत पारायणाची वेळ निश्चित करावी. पारायण सुरू करण्यापूर्वी तारक मंत्र म्हणावा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करावा. गुरु लीलामृत पारायण झाल्यानंतर पोथीला
धूप दीप दाखवावा. त्यातील अर्थ नीट समजून घेऊन शांतपणे वाचन करावे. यावेळी सुद्धा श्री स्वामी समर्थ महाराज आपल्यासमोर साक्षात बसलेले आहे असा भाव असावा आणि चित्त प्रसन्न असावे. आता दररोज पारायण झाल्यावर काय करावे, तर ह्या दोन्हीपैकी जो ग्रंथ तुम्ही निवडला असेल त्याचे दररोजचे वाचन झाल्यावर पोथीला मनोभावे नमस्कार करावा. पोथी वाचताना काही चुका होऊ शकतात, त्यामुळे त्यासाठी क्षमा मागावी. स्वामींना गंध हळद कुंकू आणि फुलं अर्पण करावी. धूप दीप नैवेद्य दाखवून आरती करावी. प्रसाद मनोभावे ग्रहण करावा. पारायण झाल्यावर तारक मंत्र म्हणावा. 7 दिवस अखंड दिवा तेवत ठेवावा. तर अगदी साधी सोपी आहे ही उपासना, जी तुम्ही करू शकता. त्याचबरोबर सप्ताह सुरू करण्यापूर्वी संकल्प अवश्य करावा. तो कसा करावा, तर स्वामी चरित्र सारामृत किंवा गुरुलीलामृत सप्ताह सुरू करताना सकाळी स्नान आदी कार्य झाल्यावर नित्याची देवपूजा करून भोजनापूर्वी पारायण करावं. वेळ निश्चित करावी. शुद्ध वस्त्र नेसावीत. मस्तकी गंध लावावा. कुलदेवता इष्टदेवता गुरुदेव आणि श्री स्वामींचे स्मरण करावे. वडीलधाऱ्यांना वंदन करावं, नमस्कार करावं. उजव्या हातावर पळीभर पाणी घेऊन आपलं नाव तिथी दिनांक आणि वार याचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छेपूर्तीसाठी हे पारायण करीत आहोत हे स्वामींना सांगून संकल्प करावा. तो उद्देश सफल व्हावा म्हणून श्रीची प्रार्थना करावी. हे झाल्यावर पळीभर हातात घेतलेलं पाणी ताम्हणात सोडावं निर्माल्य आणि हे पाणी नंतर तुळशीत टाकावं. पारायण करत असताना एक दिवा कायम तेवत ठेवावा. पोथीला अक्षता फूल व्हावीत. पोथीला धूप दीप दाखवावा. मनापासून पोथीला नमस्कार करावा. पोथीतील अर्थ नीट समजून घेऊन शांतपणे वाचन करावं. वाचन करताना मन एकाग्र ठेवावं. इतर विचारांना दूर ठेवावं. शब्दाचा उच्चार योग्य रीतीने करावा. मनापासून वाचन करावं. पारायण काळात सदाचाराने राहावं. वादविवाद भांडणे तंटे टाळावेत. श्रीचे नामस्मरण करावे. स्वामींच्या चरित्र कथनांचे आशय लक्षात घेऊन चिंतन करावे. स्वामींवर पूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवून पारायण करावे. तर अशा पद्धतीने सप्ताह सुरू करण्यापूर्वी संकल्प अवश्य आहे. तर स्वामी प्रकट दिनानिमित्त अनेक ठिकाणी स्वामी चरित्र सारामृत गुरु लीलामृत याचं पारायण केलं जातं आणि यंदा तुम्ही सुद्धा हे पारायण करणार असाल तर ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता. प्रकट दिनानिमित्त पारायण कसं करावं या संबंधित संपूर्ण माहिती तुम्हाला मिळाली असेल अशी खात्री आहे. ह्याही व्यतिरिक्त पारायणासंबंधित आणखीन काही प्रश्न तुम्हाला पडले असतील तर कमेंटमध्ये विचारा. त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न मी नक्की करेल. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.